चॅनलमध्ये आपले स्वागत। उद्योग व्यवसाय म्हटला की मराठी तरुण तरुणी यामध्ये लवकरच धजत नाहीत। नोकरीच्या पाठीमागे न लागता एक छोटा उद्योग पण एक मोठा उद्योग होऊ शकतो। असेच एक उदाहरण श्री भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग द्वारा निर्मित आवळा उद्योग सिंधी काळेगाव जालना येथे उभा राहिला आहे। या जिल्हा जालना एक शेतामध्ये 2 एकर आवळा लावलेला आहे। आवळ्यापासून प्रक्रिया केलेले प्रोडक्ट आहेत माझे। तर त्याच्यामध्ये पहिली सर्वात प्रथम आवळा कॅन्डी आहे। 2003 ला सुरुवात केलेली, 200 रुपये भांडवलामध्ये। त्याच्यानंतर दुसरं आहे हर्बल टी, याला दूध पत्ती लागत नाही, ग्रीन टी लेमन टी पेक्षा भारी आहे आणि प्यायला आपल्याला एवढा सुंदर लागतो। ॲसिडिटी कशी असेल तर 10 दिवसामध्ये जाते। परत लागला त्याच्या पाठीमागच नंबर आहे, पार्सलने सुद्धा आपण पाठवून देतो। तिसरा आहे हर्बल मसाला टी, हा दुधाच्या चहात टाकण्यासाठी खूप सुंदर आहे। दुधाचा चहा एकदम घट्ट स्वादिष्ट चविष्ट होतो। तिसरा आहे त्रिफळा चूर्ण, हेरडा बेरडा आवळा 3 फळांचं चूर्ण आहे। हे शरीरामधल्या 52 बिमारीवर त्रिफळा चालतो। मी सांगत नाही, राजू दीक्षित सांगतात। तुम्ही यूट्यूबला जाऊन जर ओपन केलं तर त्रिफळांचे फायदे ते सांगतात सगळे। त्यानंतर आवळा कॅन्डी अशी 14 आहेत। आज मी इथं महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला आले होते आणि इथं वकील मॅडम असतील, सगळीच टीम सगळ्यांनी मिळून इथं सगळे प्रोडक्ट घेतले। म्हणून मला एक मनापासून आनंद होतो की महिला दिन असाच ग्रामीण भागातल्या महिला असतील, शहरी भागातल्या महिला असतील, उद्योजक महिला असतील, तर यांचे प्रोडक्ट जास्तीत जास्त सगळ्यांनी खरेदी केले पाहिजे आणि आपलेसुद्धा आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे। इथून पुढच्या काळामध्ये खरी गरज आपल्याला आरोग्याची आहे, कारण आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे। ही संपत्ती जर व्यवस्थित असेल तर दुसऱ्या संपत्त्या गौण आहेत सगळ्या, त्या संपत्ती जमा करण्याला काही जास्त वेळ लागत नाही। पण ही शरीर संपत्ती जर साथ देत नसेल तर आपण कुठलंच काही करू शकत नाही। कारण आता आपल्यामध्ये खूप मोठी कोरोनासारखी बिमारी आपल्या भारतात येऊन गेली आणि याच्यामध्ये बरेच जण पैशाला किंमत देतात, पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगते की खरी किंमत आरोग्याला आहे। जर पैशाला किंमत असती तर रती महारथी कोरोनामध्ये गेले, मग ते जगले असते, पैशाने जर माणसं वाचले असते तर। म्हणून आपल्याला सर्वांना आरोग्याची गरज आहे। आरोग्यासाठी सगळे आवळ्याचे प्रोडक्ट आणि आरोग्यासाठी चांगले प्रोडक्ट असतात तर प्रत्येकाने खाल्ले पाहिजे। आंबा जरी फळाचा राजा आहे तर आवळा हा आयुर्वेदिक आजार आहे, म्हणून आम्ही आवळा प्रक्रिया उद्योग निवडला। जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे हेच करी, ह्या पद्धतीनं आम्ही आवळ्याचे प्रोडक्ट निवडलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून जातील सर्वांना। मॅडम, वेगळा प्रश्न असा आहे, भरपूर महिला आज शिक्षण घेत आहे पण नोकरीच्या मागे लागत आहे, उद्योजकाकडे येत नाही, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नोकरीच्या मागं लागणाऱ्या महिलांसाठी माझा एकच प्रथम सगळ्यात आधी आईवडिलाला माझा विषय आहे की आईवडिलांनी मुलं शाळेत जात असताना किंवा मुली शाळेत जात असताना पहिलं आईवडिलांनी अशी प्रेरणा दिली पाहिजे मुलांना की तू शिकून सवरून मोठा उद्योजक होय। माझी 1 नंबरची मुलगी BSc ॲग्री फायनल झालेली, ती सुद्धा मार्केटिंगमध्ये काम करते। 2 नंबरची मुलगी MCOM फायनल झाली, ती सुद्धा मार्केटिंगच करते। मुलगा BSc फायनल झाला, तो सुद्धा मार्केटिंगमध्ये उद्योग करतो। कारण आज रोजी उद्योग, मी सांगते नेहमी बोलताना माझ्या व्याख्यानातून सांगत असते की नोकरी म्हणल्यानंतर रिटायरमेंट आली, उद्योग म्हणल्यानंतर रिटायर होत नाही। उद्योग पुढच्या पिढीच्या हातात सुद्धा देता येतो, फक्त उद्योगामध्ये मेहनत आहे। पण उद्योगामध्ये 3 पिढ्यासोबत काम करतात। उद्योजकांची पगार ठरलेली नाही, नोकरीवाल्यांची पगार ठरलेली आहे। म्हणून उद्योगात जास्तीत जास्त आलं पाहिजे। ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा न्याय मिळतो आणि आपल्याला सुद्धा समाधान लागतं। म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये महिलांनी मुलींनी जास्त येणं गरजेचे आहे। सुशिक्षित बेकार मुलं मुली बऱ्याच ठिकाणी आत्महत्या करतात की मला नोकरी मिळाली नाही। मी म्हणते 20 लाख रुपये डोनेशन भरून मिळालेली नोकरी 40 वर्षांसाठी आहे, पण 5 ते 7 लाख रुपयामध्ये टाकलेला उद्योग मात्र 3 पिढ्यासोबत काम करू शकता। उद्योग रिटायर होत नाही, म्हणून मुलांनी सुद्धा उद्योगात येणं गरजेचं आहे। आता भरपूर जण तुम्ही सांगता उद्योजकाकडे येणे, पण त्यांना ट्रेनिंग घेऊन सुद्धा ते कौशल्य विकासचं पण प्रशिक्षण आहे, पण तुमच्यासारखंच काही मार्गदर्शन लाभलं तुम्ही त्यांना सांगू शकता? सांगू शकते। आजपर्यंत माझ्या मार्गदर्शनाखाली 1000 उद्योग उभा राहिले ग्रामीण भागातले। ट्रेनिंगमध्ये काय असतं की ट्रेनिंगमध्ये शिकवतात, खूप मनापासून शिकवतात, पण विद्यार्थ्याचं, कारण त्याला एक वाक्य आहे, माणसांचं तन मन धन पाहिजे। कारण सगळ्या गोष्टी तन मन धनातून जे व्यक्ती करतो हे व्यक्ती नक्कीच उद्योजक बनतो। पण बऱ्याच वेळेस जुने उद्योजक पण काय करतात, एक वाक्य त्यांच्यासाठी वापरतात की उद्योगाचं काही खरं नाही। हे बोलण्यापेक्षा उद्योगात जी धमक आहे, उद्योग जे काय आहे, असं त्यांनी तत्मारा जन्माय कथाला मातीच्या भावे पक्का होताच 4 पटीने घ्यावे। उद्योगामध्ये 4 पटीने पैसे येतात, पण उद्योगात खरं खरत नाही। म्हणून मी